म्हणून काही नाही. त्यामुळे काय आहे, 6,000 करायचं असं आहे पद्धत. उत्तम पक्ष म्हणजे 1,000, मध्यम पक्ष 100, 108, आणि अगदी कमीत कमी म्हणजे 10. हम्म. हं? म्हणजे कितीही आपल्याला न मोजता कितीही केलं तर असं चालतंय का? म्हणजे का कमीत 10 तरी व्हायलाच पाहिजे असं आहे कमीत का? कमी 10 तरी व्हावे, 10, 11 व्हावे. उत्तम पक्ष म्हणजे 1,000, मध्यम हम्म. पक्ष 100, म्हणजे 100 म्हणजे 108, 10, 11. काहीतरी आणि मध्ये चुकू नये म्हणून एक जास्त असतं. हा, हा म्हणजे 11. तेच. आणि गायत्री मंत्रानंतर नारायण मंत्र 30 हा कंपल्सरी करायचाच ना? ते काय असते, नारायण मंत्राचं काय असते, पण 10 जर गायत्री जप केलं तर 30 वेळा. हा. का तर 30. सोहळ्यामध्ये जे करतो ते आपण सकाळी करतो. हा. दुपारच्या वेळेस जेवण झालेलं म्हणून दुपारच्या वेळेस नारायण मंत्र चालत नाही. संध्याकाळी देखील चालत. याकरता 30 वेळा करायचं. हा. 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 सकाळी जे आपण 10 करतो की नाही, 10 केल्यानंतर 30 वेळा गायत्री जप करावा. 10 जे आहे सकाळचे, 10 दुपारचे, 10 संध्याकाळचे, असं समजून 30, म्हणून तिप्पट करायचं. एवढं कडक हा. हा. कसोळ्यात केलं जात नाही ना. हा. बरोबर. नारायण मंत्र मूल मंत्र आहे, एकदम अगदी हम्म. कडक करावं सोहळ्यामध्ये. एवढं 3 हम्म. वेळा असं कडक सोहळं होत नाही. म्हणून याकरता सकाळीच करून घेतलं बरं. हम्म. 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 एकूण तिप्पट. हम्म. बाकीच्या गायत्री मंत्रानंतर जेवढं होईल तेवढं गायत्री करायचं. मंत्र दुपारी आणि संध्याकाळी केलं तरी चालतंय. 12 नंतर दुपारची करतो, गायत्री संध्याकाळी गायत्री मंत्र 3 वेळेस करायचं. तिन्ही वेळा केलं सकाळच्या तर चालतंय. संध्याच्या वेळेस एक करावं, दुपारच्या संध्याच्या वेळेस एक करावं, संध्याकाळच्या संध्या 3 वेळेस करायचं. पण ते गायत्री हम्म. मंत्र झालं की नारायण मंत्र करायचं असतं. पण दुपारचा आणि संध्याकाळचा सोहळा एवढं नसतं, हा. ते कमी होतं. त्याकरता तिथं ते सकाळीच करून घेऊ. ओके. हा. म्हणून सकाळी 30 वेळा करायचं, असं तिप्पट करा. गायत्री हा हम्म. त्रिगुणित म्हणून दिलेलं आहे. गायत्री हा त्रिगुणित म्हणजे 3 पट. नमस्कार करते. हा, व्य- नमस्ते. बरोबर. व्यंकटेश सूत्राचं जर पारायण करायचं झालं तर कसं करावं? फलश्रुती वाचायची नाही. हा. फलश्रुती पहिल्यांदा एकदा, शेवटच्या एकदा. नाही, आणि कोणत्याही कितीदा? स्तोत्राचा असं काय 3 वेळा आहे, 8 वेळा आहे, 10 वेळा आहे, 100 वेळा हम्म. आहे, कसं करू तेवढे पाप दूर दूर होतात. हम्म. आणि आपलं संस्कृतातलं का कोणता व्यंकटेश वासुदेव? हा, ते संस्कृतातच वाचायचं. प्राकृत हा. भाषा आहे इतर जातीच्या लोकांना, पण ब्राह्मण आहेत हा. ना. हा. शंका आहे का? आपण आपण ब्राह्मण आहेत की नाही याच्याबद्दल शंका असलं तर गोष्ट आहे. नाही नाही, इतकं खाली उतरायचं नाहीये. हम्म. इतकं खाली नाही उतरायचं. हम्म. नारायण मंत्राचा जप करायचा म्हणून सोळ्याचा, अदरवाईज नारायण तर कधीही म्हणू शकतो ना. का ते पण सोळ्यात असले तरच. म्हणू शकतो. मनाने जे आहे काही करतो, मना इतकं शुद्ध असतं की बस. मनामध्ये करणं, वाणीमध्ये करणं, दोन्हीमध्ये फरक आहे. अच्छा. उपांशु म्हणजे मनामध्ये. जप मनाने करणं हे करताना सगळ्यात चांगलं. हं? कारण ते पूजा करताना काही इतक्यांदा म्हणणं होत नाही, तर मग कसं काय, कधी म्हणावं? मग काय दुपारी भूक लागती. काय ते व्यंकटेश स्तोत्र 3दा म्हणा, 8दा म्हणा, 11दा म्हणा असं म्हटलात, हा, हो परंतु काय सकाळी चालतं. काही होत नाही.
जेवढं होईल तेवढं करा की. हा. हं? तुम्ही एक हो. वेळा केलं तरी देखील पुण्य मिळतं तुम्हाला, नाही मिळत असं नाही. हं. अधिकस्य अधिकम फल. हो. जितकं जास्त करू तितकं जास्त फळ. हं. गुरुजी, शॉर्ट मध्ये वायुस्तुती पुनश्चरण कसं करायचं आहे आपण? वायुस्तुतीचं पुनश्चरण शॉर्ट मध्ये म्हणजे म्हणजे पहिले दोन तर आता म्हणायचे. हा कांतस्मन वगैरे लक्ष्मीकांत मध्वाचार्यांनी केले ते दोन म्हणायचे. हा काय तर पहिला हा श्लोक म्हणावा. पहिला श्लोक हा श्रीमद विष्णुंघ्री निष्ठाती गुणगुरुतम श्रीमदानंद तीर्थ निरोख्याचार्य पाद अजाम्यत्र तो प्रणेत त्रिगुणमहिता शारदा शारदा भद्रश्री श्री प्रेम बपार झालं की मग वंदे हंतम हनुमान हनुमंत वंदे हा हंतम हनुमान मी महापौरुष भावशाली ख्यात असते की होता ब्रह्मचर्याधर्म धंदे आहे. निर्धन देव महापोय स्मृतिमती भक्ती मध्याभिरामी. हे हा हे प्राणात आहे. आणि त्यानंतर जगने निघ्ने विघ्नो बहुल बलवक ध्वंसनाट्य तो श्लोक जो आहे भीमसेन. हा आणि तिसरा देहादुत्क्रामितानामध्ये क्रमांत प्रबुद्धी हृदयकवचक्रिमान दुष्कृती चक्रे भूचक्रमे चक्रकजमीमासदान चेतकर्षण चक्रपाणे गुणगणविरहंची योगांची आधिकृत्य. हे तीन जरी म्हणले तरी दोन पहिले दोन आणि त्या हा पहिले दोन म्हणजे श्रीपांत असतात मध्वाचार्यांनी हम्म केले ते दोन हम्म म्हणायचे. नंतर पहिला एक श्लोक म्हणायचा, वंदे अंतम म्हणायचा, त्यानंतर जगने निघणे ते हा हम्म कविता नाहीतर पुन्हा एकदा पांत असताना म्हणून टाकलं की समजा. हा ही एक म्हणजे संपूर्ण म्हणणं होत नसतं ते एवढं तरी म्हणा. एवढं ते. आणि पुनश्चरणच्या वेळी पहिले म्हणत झाल्यानंतर एक सोडून परत रिव्हर्स सगळे याल. पुन्हा पांतस्मान करायचं नाही. ते एक आहे, आपण ज्या श्लोकापासून सुरू केलो तिथून तिथपर्यंत यायचं, हा फिरून असं पुन्हा फिरून तिकडे यावं असं. ते 3 वेळा होतं ते. हो किंवा अजून एक पुनश्चरणाची पद्धत म्हणजे काय आहे, एकूण 41 वेळा पूर्ण म्हणायचं. हा पूर्ण अरे 41 वेळा म्हणायचं आणि पांतस्मान. मोठी पद्धत आहे. हा असं 41 रोज 41 वेळा करून 41 दिवस केलं ना, सगळे कामी तर फल होतं. शत्रुपीडा इत्यादी नाश सगळं होतं, सगळे काम होतं. त्याचा होम पण आहे 41 असं. नाही, होम बिम काही नाही. हम्म. होम काही नाही नाही. म्हणजे पुन्हा गायत्रीच. हम्म पण ते पुरस्चरणाच्या वेळेला उलट्या क्रमाने का म्हणतात? उलट काय ते जिथून सुरू झालेलं असते ना त्या श्लोकापासून पुन्हा मागे यायचं आणि तिथपर्यंत ज्या श्लोकापासून गेलं तिथपर्यंत यावं. ते एक होतं. हं? उलट कधी म्हणतात? नाही म्हणजे आपण ते सगळं पूर्ण आपण म्हणलं नंतर तेच आहे, शेवट आपण जगने निघणे फलश्रुती विघ्नापासून सगळं म्हणून म्हणलं झाल्यावर पुन्हा त्याच्यानंतर मागे पुन्हा ह्याच्यापासून यावं. नंतर श्रीमद विष्णू पुन्हा जिथून सुरू केलं असतं तिथपर्यंत येतो, म्हणजे एक झालं हा पुरस्कार. दुसऱ्यांदा 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 पुन्हा तिथूनच सुरू करायचं आणि पुन्हा तिथं जायचं. म्हणजे ते शेवटाकडून पुन्हा पहिल्याकडे. हा अभीष्ट जो मंत्र असतो त्या मंत्रापासून सुरू करावा पुरस्कार. शेवटाकडून म्हणत नाही रे, पहिला जो नाही, एक मिनिट. मला काय म्हणायचंय की मी पूर्ण वायुस्तुती म्हणली, एक आवर्तन हा झालं. चालेल. आता दुसरं आवर्तन ते 42 पासून करताना उलट अभीष्ट असतात. हा अभीष्ट अष्टारा जो श्लोक असतो ना त्या श्लोकापासून सुरू करायचं, त्याला पुरस्कार. अभिष्ट म्हणजे कोणचं म्हणायचं मग? कोणते आपल्याला जगणे निघणे विघ्नो आहे, देहात कामिताना ज्ञानप्राप्ती असेल, पाहिजे असेल, इच्छा असेल तर देहात कामिताना शत्रुपीडा प्रत्येक परिहार श्लोकाला करायचा वंदे हंत म्हणून तिथून सुरू करून पुन्हा तिथपर्यंत यायचं. अच्छा. पुरस्कार पद्धत. पुन्हा एकदा पूर्ण प्रत्येक वायुस्थिती म्हणून टाकलं की झालं. पूर्ण वायुस्थिती एकदा म्हणायची, मग त्या
आपल्याला अभीष्ट श्लोकापासून त्या अभीष्ट श्लोकापर्यंत परत येणं आणि पुन्हा पूर्ण वायुस्थिती म्हणणं, याला पुरस्कार म्हणतात. एकूण 3 वेळा होतं. दिसतंय का आता उघडली मी वायुस्थिती मला मिळाली इंटरनेटमध्ये. वायुस्थिती मिळाली मला इंटरनेटमध्ये, उघडली इकडे. मुकुंदाचा तू हो. श्लोक नंबर सांग, काय म्हणला मुकुंदा? 42 हा, म्हणजे 42 ला ती वायुस्थिती संपते. संपते मग. 41ला संपते. 41 ला संपते. 41ला संपते. ते काय म्हणजे तिथून इथे काय पुन्हा करतात, एक आपण जिथून सुरू करायचं असतं ना, तिथून 41 पर्यंत म्हणून पुन्हा मागून त्या ह्याच्यापर्यंत आपण जिथं सुरू केलं असते तिथपर्यंत येणार. आता तुम्हाला अभीष्ट कोणता तरी एक श्लोक घ्या की. एक उदाहरण घ्या ना. समजा जगणे निघणे पासून आपल्याला म्हणायचं आहे, असं सुरू गृहीत धरा. केलं. मग पासून सुरू जगणे केलं, सुरू केलं की ते आधी ते 41वा श्लोक आहे की तिथपर्यंत ते म्हणून टाकावं. हा, म्हणल्यानंतर पुन्हा श्रीमद पासून त्या जगणे निघण्यापर्यंत यावं. अच्छा. आधी काय करावं, पूर्ण वायुस्थिती म्हणायची. हा, पूर्ण वायुस्थिती म्हणजे श्रीमद विष्णू पूर्ण वायुस्थिती 41 श्लोक म्हणून टाकायचं. काय नंतर मग आपल्याला जे अभीष्ट श्लोक असतो की त्या श्लोकापासून पुन्हा उलट पुढे जाऊन पुन्हा मागे यायचं, तिकडून मागून पुन्हा तिथपर्यंत यायचं आणि मग पुन्हा नंतर एकदा वायुस्थिती म्हणायची. त्याला 3 वेळा होतंय. कळालं की पुढचंच कन्फ्युज करायला लागलं. नाही सांगायला लागलं की पासून ते 41 श्लोक पूर्ण म्हणून टाकायचे. बर, एक झालं. ते झाल्यावर एक झालं. मग त्याच्यानंतर आपल्याला जो श्लोक पाहिजे की नाही, अभीष्ट श्लोक, तर तू जगणे निघणे घेतला काय, तिथून जायचं 41 श्लोक पूर्ण झाल्यावर पुन्हा श्रीमद कृष्ण पुन्हा त्या जगणे पर्यंत यावं. अच्छा. आणि नंतर पुन्हा पूर्ण वायुस्थिती होणार. पूर्ण वायुस्थिती 2 वेळा होणार आणि अभीष्ट असणाऱ्या श्लोकापासून पुन्हा फिरून पुन्हा तिथपर्यंत येणं, हे पुरस्चरणात. अच्छा अच्छा अच्छा. आपल्याला जे पाहिजे ते त्या श्लोकामध्ये प्रत्येक श्लोक एक एक गोष्टीला आपला एक एक गोष्टीचं फळ देणारे असतात. त्याला संपुटीकरण म्हणतात. हे आपल्याला पाहिजे असलेल्या श्लोकापासून तिथपर्यंत जे आपण म्हणतो ना, त्याला पूर्ण वायुस्थिती पहिल्यांदा आणि पूर्ण वायुस्थिती झाल्यानंतर त्या 2 वेळेस करावा, मध्ये ते करा. संपुटीकरण म्हणतात. खालून वरून दोन्ही करून झाकण असतं ना, मध्ये भरलेलं असतं तुमचा काला. अच्छा. पद्धत. किंवा आपल्याला जो अभीष्ट श्लोक आहे तो श्लोक 41 वेळा जप करायचा. अच्छा. पूर्ण वायुस्थिती 41 वेळा करणं ते एक प्रकार आहे. बरीच मोठी आहे ती, म्हणायलाच 15-20 मिनिटं लागतात. नाही काय त्याच्यात काय नाही, 1.5 तासामध्ये संपतात, 41 वेळा संपतात. बरोबर. 15 मिनिटं तर लागतात मला एकालाच. आम्हाला बरोबर 7 मिनिटात होऊन जाते. 8 ते 7 ते 8 41 वेळा मी केलेले. पुष्कळ आवत्तम केले. 41चे आवत्तमचे 41 दिवस. आपण आपला अभिष्ट श्लोक ओळखायचा म्हणजे आपल्याला त्याचे अर्थ माहिती पाहिजे. पहिला हनुमानाचा आहे, भीमाचा, दिलेलं हे वेगळं ते सांगितलं की त्याशिवाय दुसरे देखील श्लोक आहेत, बरेचसे आहेत. मराठ्याचं पुस्तक आहे साहेब, त्यात मी काढलंय वायुस्थितीचं. आहे ना, सगळं दिलेलं आहे. होय. कोणता श्लोक वाचरावा करावा म्हणजे सध्या ग्रुप उघडाय, पोस्ट करायला टाकून दे त्याच्यात, मुकुंदाचार्याने मिळेल. तुमच्याकडे नाही आहे, पण मी भेटलं तर आपल्या ग्रुपमध्ये मिळालं असताना काढून टाकलं.
माझ्याकडे पुस्तक आहे, ते झेरॉक्स कॉपी काढून. हा ठीक. तेच काढून घालावं. झेरॉक्सचे फोटो टाकतो. हो, तुला गेलं तरी चालेल. मराठीत अर्थ आहे. हो हो, छान आहे. PDF बनवायचा प्रयत्न करा तेव्हा ह्याच्यामध्ये असते PDF ह्याच्यामध्ये. तेच घालावं आणि हा PDF करावं. आधी प्रिंट आउट काढावं, माहिती का? हा, टाक. मध्वाचार्यांचं हे काय जीवन परिचय असं पूर्ण लाईफ मध्ये हो, त्यांनी काय काय केलं, ते एक मराठीत आहे. सगळं राबा. समजा अवधानाने केलं आहे. समर्थ विजयाचं येते सारांश. नवविध भक्ती म्हणजे श्रवणं कीर्तनंचैव स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णु भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये अधीतमुत्तमम्. सप्तम स्कंदामध्ये प्रल्हाद राजाने सांगितले 9 प्रकारची भक्ती असते म्हणून. 9 प्रकारची भक्ती म्हणजे श्रवण, पहिली गोष्ट. कीर्तन, जे आपण ऐकलेलं असते ते लोकांना सांग. त्यानंतर स्मरण, कोणी सांगणारे समोर सांगायला कोणी भेटले नाही तर आपलं आठवण करत. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं. चौथ्या प्रकारची भक्ती म्हणजे पादसेवन. पाद म्हणजे परमात्म्याचे पाद, म्हणजे सगळ्या शास्त्राला पाद म्हणतात किंवा सज्जन लोकांना पाद म्हणतात, मोठ्या लोकांना पाद म्हणतात. पाद शब्दाने हे सगळे लोक. सेवन म्हणजे त्यांची सेवा करावी, मोठ्यांची सेवा करावी किंवा परमात्म्याचे पाद ज्यामध्ये उमटलेले ते सच्छास्त्र वगैरे वाचावं. पादसेवन. अर्चन, 5वी भक्ती म्हणजे पूजा करा. नुसतं पूजा करायचं ना, देव आपलं झाकून ठेवून द्यायचं तसं नाही, नमस्कार करा. अर्चनम वंदनम. नंतर नमस्कार कसला असावा, तू माझा स्वामी आहेस, मी तुझा भक्त आहे, दास आहे, असं समजून करावं. म्हणून त्याला म्हणतात सख्यम. अर्चनम वंदनम दास्यम सख्यम, म्हणजे आपुलकीपणा दाखवावी आणि सर्वस्व परमात्म्याला समर्पण. दारान प्रियान तुटान प्राणान परस्मै संनिवेद. आपल्याजवळ जे 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 काय आहे ते सगळं परमात्म्याला समर्पण करणं, त्याला शेवट आत्मसमर्पण. अशा रीतीने 9 प्रकारची भक्ती करावी लागते. आता ही मानसिक त्याला पूजा नवविध चालते का? भक्ती. म्हणजे अर्चना जी आहे. हा, चालतंय की. मानसिक पूजा आहे की परमेशाद्य सेवमान देवतो शरीर देव केलं दिवसेने केलं मानसिक पूजा आहे की, ते मनात म्हणून झालं पूजा होऊन. आणि कृतीत करताना स्त्रियांनी कशी करावी? हा, करतात की, तुम्हाला दिलेलं असतात ते कृष्णपाद वगैरे, कृष्ण वगैरे दिलेलं असते. हो, म्हणजे फुलं वाहून वगैरेच, हळद कुंकू. सगळं पूजा अर्चनामध्ये तेवढंच. पंचोपचार पूजा, पंचोपचार पूजा असते, षोडशोपचार पूजा असते, सगळे असतात. कृष्ण म्हणतो षडक्षर क्लीन कृष्णाय नमः. हा हा हा. आपल्याला जे आहे काय बाकीचे संकल्प आहेत त्यांनी आपल्याप्रमाणे सगळं सगळं बाकी सगळं आहे, आपल्याप्रमाणे अभिन्यास आहे, करण्यास आहे, सगळं आहे. त्यांना करायचं आहे ते पण सगळं त्यांनाही दिलेलं आहे. कृष्ण षडक्षराचा करण्यास असतो. हा हा. ध्यान श्लोक कृष्णाचे धरीन मणिगम जगद जगदे वंदन सौंदर्य सारम शंकर दोर्भिर्दधानोजितम सर्वसंच भीष्मी सत्यार्थम ध्यान श्लोक आहे.